आज आपण या व्हिडिओमध्ये फर्स्ट जनरेशन लर्नर पहिल्या पिढीतल्या शिकणाऱ्या व्यक्तीसमोर कोणते आव्हानं असतात, त्याच्यावर कोणते दबाव असतात याचा विचार करणार आहोत. या चर्चेचा उपयोग आपल्याला स्वतःचं विश्लेषण करताना व्हायला पाहिजे असं मला वाटते. आणि हा व्हिडिओ अनेकांना लागू पडू शकतो. म्हणजे अगदीच पहिल्या पिढीतल्या व्यक्ती जेव्हा शिकत असेल तेव्हा त्यालाच संघर्ष करावा लागतो असं नाही. जर एक दोन पिढ्या शिकलेल्या असतील पण घरात फारसा पैसा नाही, अशा अवस्थेतल्या व्यक्तीलाही संघर्ष करावा लागू शकतो आणि त्याच्यावरही दबाव असू शकतो. पण आपण प्रामुख्याने या व्हिडिओमध्ये फोकस फर्स्ट जनरेशन लर्नरवर ठेवणार आहोत. जेव्हा पहिल्या पिढीतला व्यक्ती शिकत असतो तेव्हा त्याच्यासमोर सगळ्यात मोठा जर दबाव असेल कोणता, तर तो हा असतो की साधारणतः तो घरातला मोठा असतो, घरातल्या आपल्या भावंडांमध्ये मोठा असतो आणि घरातलं जे इन्कम असते त्यातला मॅक्झिमम खर्च या शिकणाऱ्यावर होत असतो. आणि त्यामुळे या खर्चाचा जर सदुपयोग नाही झाला, जर एवढा सगळा खर्च करूनही मी जर यशस्वी नाही झालो, तर पुढे काय हा प्रश्न त्याला कुठेतरी सतावत असतो. पुष्कळदा असंही असतं की घरात मोठा भाऊ असतो पण त्याला शिकण्याची संधी नसते, म्हणून लहानावर खर्च होत असेल. पण घरच्यांच्या कॅपॅसिटीच्या बाहेरचा हा खर्च असतो, ही बाब लक्षात घ्या. आणि त्याचा एक वेगळा दबाव या मुलावर असतो. पुष्कळदा असं असतं की त्याला 2 वेळचं जेवण सुद्धा या खर्चातून काढता येत नाही. मी अमरावतीला जेव्हा होतो तेव्हा असे मित्र बघितले आहेत की जे अक्षरशः पाणीपुरी खायचे आणि एक वेळचं जेवण जो आहे त्याचा प्रश्न मिटवायचे आणि कसा तरी ते दिवस पुढे रेटत न्यायचे. त्यांचा एक ॲडव्हान्टेज हा होता की त्यांना हा विश्वास असायचा की आपल्याकडे गमवायसाठी काहीच नाही, त्यामुळे इथून पुढे जे आपले दिवस येणार आहेत ते चांगलेच दिवस येणार आहेत आणि बहुतेकांच्या बाबतीत हे चांगले दिवस यायचेही. पण खूप मुलं असे असायचे की ज्यांना पुढे काय करायचं हे सुचायचंच नाही. त्यांचं जे बॅकग्राऊंड होतं ते मग कास्टचं बॅकग्राऊंड असेल, क्लासचं बॅकग्राऊंड असेल, त्या बॅकग्राऊंडमुळे या मुलाकडून फार काही अपेक्षाच नाही, हा पुढे चालून काही करूच शकणार नाही, अशा प्रकारची धारणा त्यांच्या आसपासच्या लोकांमध्ये, त्यांच्या शिक्षकांमध्येही असायची आणि त्यामुळे ते हतोत्साहित सुद्धा व्हायचे, त्यांचा उत्साह जायचा, डिप्रेशन सुद्धा यायचं, बॅकलॉग सुद्धा यायचा. मग त्यांना पुश करावं लागायचं, त्यांना हे सांगावं लागायचं त्यांचा एक सहकारी मित्र म्हणून, हॉस्टेलर फ्रेंड म्हणून, की बाबा रे, शेवटी तुला तुझी मेहनत घ्यावं लागणार आहे, तुला तुझ्या कर्तृत्वाने तुला सिद्ध करावं लागणार आहे, तुझं मॉरल वाढवण्यासाठी, तुला मोटिवेट करण्यासाठी कोणी तिसरी व्यक्ती येणार नाही, ते तुझं तुलाच करावं लागणार आहे. आणि त्याला हे सांगावं लागायचं की तुझ्या विचारांमध्येच तुझी सगळी शक्ती आहे. हे सगळं त्याच्यासाठी सोपं नसायचं, पण मग जेव्हा तो एक एक कृती करत जायचा, एक एक चॅप्टर कव्हर करत जायचा, तेव्हा त्याचा कॉन्फिडन्स वाढत जायचा. काही लोक असे असायचे की ज्यांचं बॅकग्राऊंड असं असायचं की जिथे एक वैचारिक पार्श्वभूमी असायची, काही विचारवंतांचा घरांवर एक प्रभाव असायचा आणि त्यामुळे उपजतच या मुलांमध्ये शिकण्याची जिद्द असायची आणि अशांचा कॉन्फिडन्स कोणीही सहजासहजी मग कमी करू शकत नव्हतं. साधारणतः डॉक्टर आंबेडकरांना मानणारा जो वर्ग होता त्यांच्या बाबतीत ही गोष्ट प्रामुख्याने लागू पडते. परंतु जे असे फर्स्ट लर्नर होते की ज्यांच्याकडे असा शिकण्याच्या दृष्टीने मोटिवेट करणारा आयडॉल नव्हता किंवा ते असा आयडॉल ॲक्सेप्ट करायचे नाही, त्यांच्यासाठी परिस्थिती कदाचित थोडी अधिक कठीण असायची इम्पोस्टर सिंड्रोमला फेस करण्याच्या बाबतीमध्ये. पुन्हा असं असायचं की यांचं जे सोशल कॅपिटल आहे, म्हणजे ओळखी, कॉन्टॅक्ट्स, यांच्यामध्ये एक कमतरता असायची आणि याचा परिणाम हा व्हायचा की आपल्याला संधी मिळतील का, त्या कशा मिळवायच्या, याचा त्यांच्यावर एक दबाव असायचा. यांचं कल्चरल कॅपिटल कमी असायचं, कल्चरल एक बॅकग्राऊंड यांना नसायचं, त्यामुळे 4 लोकांमध्ये बोलण्याचा जो कॉन्फिडन्स आहे, 4 लोकांमध्ये बोलण्याचा जो आत्मविश्वास आहे, स्वतःला प्रेझेंट करण्याचा जो आत्मविश्वास आहे, तो या लोकांमध्ये काहीसा कमी असायचा. हा आत्मविश्वास कमी असेल तर याने फार काही बिघडत नाही, ही बाब लक्षात घ्या. म्हणजे तो वाढवता येतो, प्रयत्न त्या दृष्टीने करता येतात,
पण हा नसेल तर याचा एक ॲडव्हान्टेज हा असतो की तुम्ही गुप्तपणे सुप्तपणे स्वतःच्या स्किल्स डेव्हलप करत राहू शकता. तुम्ही अंडर रेटेड असल्यामुळे काय होतं की तुम्हाला तुमच्या प्रगतीला अडथळा आणणाऱ्यांचं प्रमाण जे आहे ते कमी असतं किंवा तितकासा ये क्या कर लेगा ही भावना असल्यामुळे तुम्ही दुर्लक्षित राहता. जर तुम्ही तेच अधिक व्यक्त होत असाल तर तुम्ही टार्गेट बनण्याची एक शक्यता असते इतरांचं आणि त्यामुळे तुम्हाला अधिक त्रास सहन करावा लागू शकतो. पण असं जरी असलं तरी तुमच्या वर्तणुकीतून तुमच्या कामातून तुम्ही विश्वास जिंकू शकत असता. खच्चीकरण करणाऱ्यांपेक्षा प्रोत्साहन देणाऱ्यांचं मदत करणाऱ्यांचं जे प्रमाण असते ते अधिक असते आणि म्हणून खच्चीकरण करणाऱ्यांपेक्षा प्रोत्साहन देणाऱ्यांचं प्रमाण अधिक असते. पण तुमच्या कृतींमधून बोलण्यामधून नाही तर कृतींमधून या व्यक्तींना ज्यांना प्रोत्साहन द्यावंसं वाटते त्यांना तुमच्याविषयी विश्वास वाटायला हवा आणि तशा प्रकारचं वर्तन तुमचं असायला हवं. पुन्हा एक गोष्ट असते की शिक्षण काय फार काही महत्त्वाचं नाही अशी आमची एक धारणा असते आसपासच्या समाजाची. स्पेशली जेव्हा आपण ग्रामीण भागातून होतो. शिकलेला म्हणजे हुकलेला. या मानसिकतेचं मला चिकित्सा सध्या करायची नाही. पण पुष्कळदा असं चित्र दिसतं की व्यवहारात शिक्षणाचा तितका उपयोगही होत नाही. आपण विशिष्ट शिक्षण मिळवतो म्हणजे आपल्याला नोकरी लागेलच याची शक्यता दिवसेंदिवस कमी होत आहे. मग म्हणून आपल्या शिक्षणाचं महत्त्व नाही का? आपल्याला आपण विशिष्ट शिक्षण घेतलं म्हणजे आपल्याला नोकरी भेटलीच पाहिजे असं आहे का? आणि हाही एक दबाव असतो की यार इतकं शिकलो आपण नोकरी मिळवली नाही तर आता आसपासचे काय म्हणतील की यार इतका शिकला आणि काय फायदा त्या शिक्षणाचा. पण तसं नाही आहे. शिक्षण हे फक्त आपण नोकरी मिळवण्यासाठी घेत नसतो. यावर एका वेगळ्या व्हिडिओमधून मी चर्चा करणारच आहे. मुळात लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा तुमच्या मन आणि बुद्धीचा विकास होत असतो. जे लोक म्हणतात ना की पुस्तकी शिक्षणापेक्षा माझ्यासाठी व्यवहार महत्त्वाचा आहे त्यांच्या किमान 3-4 पिढ्या तरी शिकलेल्या असतात. शिक्षणाशिवायही उद्योग व्यवसाय निर्माण करण्याची त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते. त्यांच्याजवळ सोशल कॅपिटल असते. त्यांना मध्यवस्तीमध्ये गावातल्या दुकान भाड्याने मिळू शकते. त्यांचं सोशल बॅकग्राऊंड पाहून त्यांना कोणी भाड्याने घर नाकारणार नाही, दुकान नाकारणार नाही. पण इथं फर्स्ट लर्नरच्या बाबतीत अशी सोय असेलच असं नाही. त्याला तर या प्रोसेसेस दुकान कसं भाड्याने घ्यायचं, प्लॉट कसा विकत घ्यायचा हे काही समजतही नसते. इन्व्हेस्टमेंट नावाचा प्रकारही याला माहिती नसतो. शिक्षणामुळे विचार करण्याची जी क्षमता विकसित होते त्यातून आसपासच्या समाजाचं निरीक्षण करणं आणि त्याचं आकलन वाढवण्याची ही क्षमता विकसित होते. माझे असे अनेक मित्र आहेत की जे PhD करत आहेत, त्यांना मोठ्या स्कॉलरशिप्स भेटल्या आहेत, त्यांना पुढच्या नोकरीची शाश्वती नाही. परंतु ही मंडळी जी आहे आपल्या कर्तृत्वाने लेखनाने मोठ्या प्रमाणावर मोठ्या मॅगझिनमधून पब्लिश होत आहेत, यांचे चांगले पुस्तकं पब्लिश होत आहेत आणि हे एक प्रकारचं नॉलेज कॅपिटल आपल्या समाजासाठी तयार करत आहे. पण ही बाब महत्त्वाची आहे, ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही शिकता कशासाठी हे तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्ही जेव्हा फर्स्ट लर्नर असतात, पहिल्या पिढीचे शिकणारे असतात, तेव्हा तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी रस्ता बनवला पाहिजे. तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी पूल झाले पाहिजे. तुमच्याकडे पाहून तुमच्या माध्यमातून या पुढच्या पिढ्यांनी आपल्या सामाजिक, मानसिक आणि आर्थिक विकासासाठी रस्ते उघडले पाहिजे. नव्या रस्त्यांकडे त्यांनी मार्गक्रमण केलं पाहिजे. म्हणून नोकरीच्या दबावाला सुद्धा झुगारून तुम्ही इतर विकास तुमचा साधला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही शिक्षण मिळवतात, विचार करण्याची क्षमता मिळवता, तेव्हा तुमच्या आधीच्या दिवसांपेक्षा अधिक चांगले तुम्ही दिवस आणत असतात. अगदी तुम्हाला तुमच्या शिक्षणाच्या तुलनेमध्ये कमकुवत प्रकारची नोकरी मिळाली तरी. त्यामुळे या विकासाला महत्त्व द्या. आपण या विषयांवर आणखीन डिटेल चर्चा येणाऱ्या काही व्हिडिओंमधून करणार आहोत. सध्या मी इथेच थांबतो. धन्यवाद.